भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आरोपांवरनं शेरोशायरी केल्याचं पाहायला मिळालं। क्लीन चिट मिळून सुद्धा मी शिक्षा भोगतोय असंही धनंजय मुंडे यावेळेला म्हणाले। मैंने सोचा कि इस सफर में खामोश रहना ही ठीक है, ना कुछ करते हुए बिना वजह गालियां खाई है। पण आज आपल्याला सांगतो, मी विद्यार्थी चळवळीपासून ज्या वेळेस ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे। मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे, माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती, अशी वाईट मानसिकता माझी झाली होती। मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते। त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला। आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय। आग तो लगी थी घर में, आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा आग तो लगी थी घर में, दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है। मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं, तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।